पक्षानं संधी दिल्यास मी ग्रामपंचायत लढवीन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्पष्टीकरण। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये। आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची झळ मराठवाड्यात भाजपाला बसली। या आंदोलनामुळे भाजपाचे जालन्यातील लोकसभा उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला। आता दानवे मराठवाडा फिरून चिंतन बैठका घेत आहेत। मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वात फटका लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक बसला। या ठिकाणी भाजपाचे तगडे उमेदवार असलेले माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभव स्वीकारावा लागला। जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले आणि याच ठिकाणी भाजपाला सर्वात मोठा हादरा बसला। तसंच बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील पराभव झाला। यावर आता रावसाहेब दानवे यांनी आपण राज्यसभा मागणार नाही, विधान परिषद मागणार नाही, विधानसभा लढविणार नाही, मात्र पक्षानं संधी दिल्यास मी ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवेल असं स्पष्ट मत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं। खरं तर मराठा आरक्षणाची ही थिणगी पेटली होती आणि आता झालेल्या लोकसभेमध्ये भाजपाला या थिणगीचा प्रचंड मोठा फटका बसला। बड्या दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि भाजपाला तडीपार व्हावं लागलं। लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवानंतर भाजपाने महाराष्ट्रभर चिंतन बैठकीचे आयोजन चालू केले। याच अनुषंगानं माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे संपूर्ण मराठवाड्यात फिरून कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठका घेत आहेत। दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळी सांगितलं की मला पक्षानं संधी दिल्यास मी ग्रामपंचायतीची निवडणूक देखील लढवून काम करेल असं ते स्पष्ट म्हणाले। रावसाहेब दानवे जे की जालना लोकसभा मतदारसंघातून होते, मोठ्या फरकानं त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि हा पराभव यासाठी झाला असं म्हणलं जातं की मराठा आरक्षणाची धग त्यांना पोहोचली। आजपर्यंत कितीतरी वर्षापासून जालना जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे होते। बडा दिग्गज नेत्यांमध्ये त्यांचं नाव गिणलं जात होतं, परंतु यावेळी मराठा आरक्षणाची जी चळवळ उभा राहिली त्या चळवळीचा प्रचंड मोठा फटका भाजपाला बसला आणि रावसाहेब दानवे यांना पराभव स्वीकारावा लागला। रावसाहेब दानवेंचा बालेकिल्ला असणारा जालना जिल्ह्यातून रावसाहेब दानवेंना अखेर पराभूत व्हावं लागलं आणि कल्याण काळे हे तेथून विजयी झाले। आणि हे सगळं झाल्याच्या नंतर चिंतन बैठका भाजपाच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत आणि मराठवाडाभर रावसाहेब दानवे फिरतायत। त्या निमित्तानं त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं। आपण राज्यसभा मागणार नाही, विधान परिषद मागणार नाही, विधानसभा लढविणार नाही, मात्र पक्षानं संधी दिल्यास मी ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवेल असं स्पष्ट मत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं। मंडळी, तुम्हाला काय वाटतं यासाठी कमेंट पर्याय खुला आहे, नक्की कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।